नमस्कार मंडळी. कसं आहे ना, काही गोष्टी आपल्याला फक्त सीझनलाच मिळतात. तशीच आजची रेसिपी आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, गॅसवर तवा मांडून घेतला आहे. त्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या छान काय करायचं, थोडंसं तेल घालून छान अशा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या तेलामध्ये. तेल टाकल्यानंतर मिरची लवकर भाजली जाते आणि थोडेसे डाग पडले ना मिरचीला, नंतरच त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे भाजायला. कारण मिरची आणि शेंगदाणे जर बरोबर घातले तर काय होतं, शेंगदाणे अगोदर भाजतात आणि मिरची मात्र कच्ची राहते. त्यामुळे अगोदर मिरची भाजून घ्यायची आणि नंतर शेंगदाणे टाकायचे. आता शेंगदाणे मिरची दोन्हीही छान तर भाजली गेलेली आहे. आपण आता काढून घेऊयात. आता त्यामध्ये मी 1 गड्डी लसणाची सोलून घेतली होती, ती घातली. नंतर मीठ घातलं चवीनुसार. आणि आता इथं मी काय केलं आहे, हरभऱ्याची भाजी, ओली भाजी, याला आमच्याकडे घोळाला म्हणतात बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तो घेतला आहे. त्याला धुवून घ्यायची नाही ही भाजी कधीही करताना. त्याची भाजी करायची असेल किंवा ठेचा करायचा असला तरीही. तर आपण आज बनवणार आहोत हरभऱ्याच्या भाजीचा ठेचा. आणि हे सर्व जिन्नस काय करायचे, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. तर ही भाजी मात्र धुवून कधीच घ्यायची नाही बरं का, कारण त्याच्यामध्ये एक आंबटपणा असतो ना, तो निघून जातो धुतल्यामुळं. त्यामुळे ती तशीच वापरायची की जेणेकरून आपल्या ठेच्यालाही छान अशी आंबट चव येते. आंबूस असा ठेचा लागतो हा. तर आपलं भाजी आणि हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, मीठ हे सर्व आपण छान मिक्सरला असं बारीक करून घेतलं आहे. आता आपण काय करू, तवा मांडून घेऊ पुन्हा गॅसवर. त्यामध्ये तेल घालायचं आणि त्यामध्ये पुन्हा जिरे मोहरी घालायची. मोहरी जिरं दोन्ही घालायचं गरम तेल झाल्याच्या नंतर. आणि ते छान तडतडून द्यायचं, चांगलं कडकडून द्यायची फोडणी. आणि त्यामध्ये काय करायचं, आपण जे वाटून घेतलेलं होतं की नाही ठेचा, तो घालायचा. की फोडणीमुळं काय होतं, ह्या ठेच्याला आणखीन छान टेस्ट येते बरं का. आणि ते त्या फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचा ठेचा. किंवा तुम्ही एखाद्या भांड्यात काढून वरूनही फोडणी घालू शकता, तशी घातली तरीही चालेल. पण अशी परतून घेतली ना, ह्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते बरं का. तर मी अगोदर फोडणी तयार करून घेऊन त्यामध्ये हा ठेचा घातलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा सीझनलाच मिळणारा ओल्या हरभऱ्याच्या भाजीचा ठेचा तुम्ही एकदा करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की